सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणत्या झाडाला हात लावल्यात मनुष्य मरू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कोकम, ऑप्शन बी लिंबू, ऑप्शन सी पपई, ऑप्शन डी हिमो। तर याचं उत्तर हिमो झाडाला हात लावल्यास मनुष्य मरू शकतो, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक शेळीपालन होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ओडिशा, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी केरळ। तर याचं उत्तर भारतातील उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक शेळीपालन होते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, दल सरावर कोणत्या राज्यात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी जम्मू काश्मीर, ऑप्शन सी सिक्कीम, ऑप्शन डी मणिपूर। याचं उत्तर आहे दल सरावर जम्मू काश्मीर राज्यात आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, संत ज्ञानेश्वरांचे पूर्वीचे मूळ गाव कोणते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आळंदी, ऑप्शन बी संभाजीनगर, ऑप्शन सी आप्पेगाव, ऑप्शन डी पैठण। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। ह्याचं उत्तर संत ज्ञानेश्वरांचे पूर्वीचे मूळ गाव आप्पेगाव आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, शरद पवार यांची जात कोणती आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महार, ऑप्शन बी मुस्लिम, ऑप्शन सी मराठा, ऑप्शन डी नावी। तर याचं उत्तर शरद पवार यांची जात मराठा आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, जलेबीचा शोध कोणत्या देशात लागला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए इराण, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी मलेशिया, ऑप्शन डी रशिया। तर याचं उत्तर जलेबीचा शोध इराण देशात लागला, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, कोणता कीटक पाणी पिता नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भुंगा, ऑप्शन बी मुंगी, ऑप्शन सी मच्छर, ऑप्शन डी जुरळ। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर याचं उत्तर झुरळ कीटक पाणी पित नाही, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 8 आहे, भारताच्या राष्ट्रपतींचे निवासस्थान काय म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए संसदीय भवन, ऑप्शन बी राष्ट्रपती महल, ऑप्शन सी व्हाईट हाऊस, ऑप्शन डी राष्ट्रपती भवन। तर याचं उत्तर भारताच्या राष्ट्रपतींचे निवासस्थानला राष्ट्रीय भवन म्हणतात, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, सर्वात पहिली ॲम्ब्युलन्स कोणत्या देशात चालली? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी युरोप, ऑप्शन सी ब्रिटन, ऑप्शन डी जपान। तर याचं उत्तर सर्वात पहिली ॲम्ब्युलन्स युरोप देशात चालली, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, रोज खारी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दमा, ऑप्शन बी मूळव्याध, ऑप्शन सी कंबरदुखी, ऑप्शन डी अशक्तपणा। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर रोज खारी खाल्ल्याने अशक्तपणा आजार बरा होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, कुत्रा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बर्मा, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी अमेरिका। तर याचं उत्तर कुत्रा बर्मा देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात केळी उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नाशिक, ऑप्शन बी बुलढाणा, ऑप्शन सी जळगाव, ऑप्शन डी संभाजीनगर। तर याचं उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा केळी उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, सोन्याचे दागिना घडवण्यासाठी कोणता धातू मिक्स केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लोखंड,
ऑप्शन बी पितळ, ऑप्शन सी चांदी, ऑप्शन डी तांबे। तर याचं उत्तर सोन्याचे दागिने घडवण्यासाठी तांबे मिक्स केले जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 14 आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्या जातीचे आहेत? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चांभार, ऑप्शन बी महार, ऑप्शन सी कुंभार, ऑप्शन डी मराठा। तर याचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठी जातीचा आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। जो की आपला 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, घरात काय फवारल्याने साप लगेच पळून जातो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नारळ तेल, ऑप्शन बी दूध, ऑप्शन सी फिनाईल, ऑप्शन डी गांजा। तर याचं उत्तर आहे घरात फिनेल फवारल्याने साप ने पळून जातो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 16 आहे, पृथ्वीवर सर्वात आधी कोणती भाजी उगवली गेली? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए टॅमॅटो, ऑप्शन बी बटाटा, ऑप्शन सी गहू, ऑप्शन डी तांदूळ। तर याचं उत्तर पृथ्वीवर सर्वात आधी बटाटा भाजी उगवली गेली, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 17 आहे, आपल्या शरीरातील कोणते दोन अवयव आयुष्यभर वाढत असतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नाक आणि कान, ऑप्शन बी नाक आणि घसा, ऑप्शन सी हात आणि पाय, ऑप्शन डी वरील सर्व। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ही नक्की करून घ्या। तर याचं उत्तर आपल्या शरीरातील नाक आणि कान अवयव आयुष्यभर वाढत असतात, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 18 आहे, मोदींनी नोटाबंदीची घोषणा कधी केली होती? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 2016, ऑप्शन बी 2015, ऑप्शन सी 2018, ऑप्शन डी 2020। तर याचं उत्तर मोदींनी नोटाबंदीची घोषणा 2016ला केली होती, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 19 आहे, शंकर महादेवांना कोणते फळ दिले जात नाही? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए केळी, ऑप्शन बी सफरचंद, ऑप्शन सी नारळ, ऑप्शन डी संत्री। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। तर याचं उत्तर शंकर महादेवांना नारळ फळ दिले जात नाही, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। जो की आपला लास्ट जो की 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे, चिंगम खाण्यावर बंदी असलेला देश कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी सिंगापूर। जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।